नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या फायनल अकाउंटच्या फिक्स्ड कॅपिटल मेथडला सुरुवात करत आहोत. आता फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणजे ज्या मेथडमध्ये आपला जो कॅपिटलचा बॅलन्स आहे तो दरवर्षी किंवा आपल्या इयर एंडला फिक्स असतो. तर त्या मेथडला आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणतो. आता फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटलचा बॅलन्स का बदलत नाही, तर कॅपिटलवर आपण जे ॲडजस्टमेंट करायचो तर त्या ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपण या मेथडमध्ये एक सेपरेट अकाउंट प्रिपेअर करतो ज्याचं नाव असतं पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजेच तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये जर पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स दिला तर समजून घ्यायचं ही फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे, आणि जर पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स नसेल तर ती कोणती मेथड असते, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. मग आपण आता कोणती मेथड बघतोय, फिक्स्ड कॅपिटल मेथड. मग या मेथडमध्ये जे ॲडजस्टमेंट तुम्ही कॅपिटलवर करायचे, मग थोडक्यात कोणते ॲडजस्टमेंट करायचे तुम्ही कॅपिटलवरती. जर तुम्ही इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलं तर ॲड करायचे, नेट प्रॉफिट असेल तर ॲड करायचे, तुम्ही ड्रॉइंग्स कॅपिटलमधून लेस करायचे, नेट लॉस असेल तर लेस करायचे. म्हणजे यासारख्या ॲडजस्टमेंटमुळं तुमचं जे कॅपिटलचा जो बॅलन्स असायचा तो तुमच्या इयर एंडला वर्ष संपल्यावर त्या ठिकाणी बदलत असायचा. परंतु आता ही जी मेथड आहे या मेथडमध्ये तुम्ही कोणत्याही ॲडजस्टमेंट जे आहे त्या कॅपिटलवरती करणार नाही. मग त्यासाठी तुम्ही कोणता अकाउंट प्रिपेअर करणार आहे, सेपरेट पार्टनर्स करंट अकाउंट. मग जो कॅपिटलचा बॅलन्स तुम्ही लायबिलिटी साईडला लिहायचे तर तो बॅलन्स तुम्ही डायरेक्टली आता कुठे लिहिणार, आउटरला. म्हणजे त्याच्यात आपण कुठलीही ॲडजस्टमेंट करणार नाही. म्हणजे या मेथडमध्ये तुम्हाला नवीन जे अकाउंट बघायला मिळेल ते कोणतं असेल, पार्टनर्स करंट अकाउंट. ठीक आहे. मग आता जो फिक्स कॅपिटल मेथडचा ज्या ठिकाणी आपल्याला आता नवीन जो फॉर्मॅट राहील तो फक्त पार्टनर्स करंट अकाउंटचा राहील. तो फॉर्मॅट आपण एकदा बघून घेऊ. ठीक आहे. पार्टनर्स करंट अकाउंट. आता अकाउंट म्हटल्यावर दोन साईड असणार त्याला, डेबिट आणि क्रेडिट. ठीक आहे. पण याचे कॉलम जे असणार ते पार्टनरच्या नावाने राहणार. तिथे पहिला कॉलम आपला पर्टिक्युलर. सपोज आपण आता दोन पार्टनर घेऊ त्या ठिकाणी, ए आणि बी. ठीक आहे. मग ए आणि बी जेवढे पार्टनर असतील तेवढे त्या ठिकाणी कॉलम बनतील रुपीजचे. त्याचबरोबर क्रेडिट साईडला आपल्या हेच राहील, पर्टिक्युलर ए आणि बी राहील. म्हणजे या ठिकाणी जे कॉलम असतील आपले रुपीजचे तर ते पार्टनरच्या नावाने राहतील. जे पार्टनरचे नाव आहे त्या पद्धतीने तर रुपीजचे कॉलम त्या ठिकाणी राहतील. आता याची सुरुवात जी होते ती ब्रॉड डाऊनने होते. म्हणजे ब्रॉड डाऊन तुमचा कोणत्याही साईडला येऊ शकतो, डेबिटला पण येऊ शकतो आणि क्रेडिटला पण येऊ शकतो. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. म्हणजे आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स ज्या साईडला दिलेला असेल त्या साईडला ब्रॉड डाऊन घ्यायचा. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या जर डेबिटला असेल करंट अकाउंट तर डेबिट साईडला घ्यायचं, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स क्रेडिटला असेल तो क्रेडिटला घ्यायचा. म्हणजे हा करंट अकाउंटचा बॅलन्स तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये कुठेही असू शकतो, डेबिट किंवा क्रेडिटला. आता यानंतर आता महत्त्वाचं, तर तुम्ही जे ॲडजस्टमेंट कॅपिटलमध्ये करायचे तर त्या ॲडजस्टमेंट आता तुम्हाला कुठं करायच्या, करंट अकाउंटमध्ये. म्हणजेच आता ॲड होणारे बॅलन्स तुम्हाला एका साईडला घ्यावं लागतील आणि लेस होणारे बॅलन्स एका साईडला घ्यावं लागतील. तर आता काय करायचं आहे, कॅपिटलमध्ये म्हणजे कॅपिटलची जी बाजू असते, तुम्ही ट्रायल बॅलन्स शिकलेले सगळे, ट्रायल बॅलन्स बघितलेला आहे तुम्ही. ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटल कुठं असतं, आपलं क्रेडिट साईडला असतं. मग लक्षात ठेवायचं, तुमच्या कॅपिटलमध्ये जे बॅलन्स ॲड होणार आहे ते तुम्हाला क्रेडिट साईडला घ्यायचे, म्हणजे कॅपिटलच्या बाजूने घ्यायचे. आणि जे बॅलन्स तुमच्या कॅपिटलमधून लेस होतात तर ते तुम्हाला कुठे घ्यायचे, डेबिट साईडला. आता ॲड होणारे बॅलन्स कोणते थोडेसे आठवा बरं व्यवस्थित. तर पहिला इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपण अगोदर क्रेडिट साईड बघूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर कॅपिटलवरती काही इंटरेस्ट असेल तर तो आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो. मग मी सांगितलं ॲड होणारे बॅलन्स जे आहे ना ते आपल्याला कुठे घ्यायचे, क्रेडिट साईडला. ॲड होणारे बॅलन्स आपल्याला क्रेडिटला घ्यायचे, कारण की ते कॅपिटलच्या बाजूने आपल्याला क्रेडिट साईडला लिहायचे. ठीक आहे. यानंतर आणखी काय ॲड होतं, तुमचं जर पार्टनर्सला काही सॅलरी दिलं असेल, काही कमिशन दिलं असेल तर ते पण ॲड करतो आपण, बाय सॅलरी टू पार्टनर. त्यानंतर पार्टनरला जर काही कमिशन दिलं असेल तर ते कमिशन पण त्या ठिकाणी ॲड होईल, बाय कमिशन टू पार्टनर. आणखी जर नेट प्रॉफिट असेल तर तो पण ॲड करतो आपण कॅपिटलमध्ये, तो नेट प्रॉफिट पण ॲड होईल, बाय नेट प्रॉफिट. आता आपण लेस होणाऱ्या बॅलन्स बघू. आता लेस होणारे बॅलन्स आपल्याला अपोजिट साईडला घ्यावं लागेल कॅपिटलच्या, म्हणजेच डेबिट साईडला घ्यावं लागेल. तर लेस होणारा बॅलन्स ड्रॉइंग्स असेल आपलं. त्यानंतर त्या ड्रॉइंग्सवरील इंटरेस्ट जो असतो तो इंटरेस्ट पण, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आणखी नेट लॉस असेल तर तो लेस करतो आपण, तो नेट लॉस घेणार, टू नेट लॉस.
म्हणजे आता थोडक्यात आपण या ठिकाणी लिहिलंय की लेस होणारे जे बॅलन्स आहे तर ते कुठे घेणार आपण डेबिटला, कॅपिटलच्या अपोजिट साईडला. कॅपिटलचा क्रेडिट बॅलन्स असतो, जर लेस होणार असेल तर त्याच्या अपोजिटला म्हणजे डेबिटला घ्यावे लागतील. ठीक आहे, म्हणजे आता या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं, जर कॅपिटलमध्ये ॲड होणारे बॅलन्स जे असतील आपल्या पहिल्या मेथडमध्ये आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटलमध्ये जे बॅलन्स ॲड करायचो ते क्रेडिटला घ्यायचे आणि जे आपण लेस करायचो ते डेबिटला घ्यायचे. आता महत्त्वाचं काम असतं मुलांनो का हे अकाउंट जे क्लोज करणार आहे आपण, हे अकाउंट क्लोज केल्यावर याची जी बॅलन्सिंग फिगर आहे तर ती आपण कुठं पाठवणार, तर ती बॅलन्स शीटमध्येच पाठवणार साहजिकच शेवटी आपण. तर ते बॅलन्स शीटमध्ये कोणत्या साईडला पाठवायचं हे आपल्याला जो फरक येतो त्या फरकावर डिपेंड असतं. जर आपला फरक डेबिट साईडला आला म्हणजे तुमची क्रेडिट साईड मोठी असेल तर फरक आपला डेबिट साईडला येईल. त्या फरकाला आपण काय म्हणणार, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्सिंग फिगर आपला जो फरक राहील त्या फरकाला आपण म्हणतो बॅलन्सिंग फिगर. मग जो फरक आहे तर तो फरक जर डेबिटला आला मग इथं डेबिट म्हणल्यावर बॅलन्स शीटमध्ये क्रेडिट पाहिजे. क्रेडिट म्हणजे कुठं, लायबिलिटी साईडला. मग इथं डेबिटला आलेला फरक ट्रान्सफर टू कुठं करायचं, लायबिलिटीज. कारण की इथं डेबिट म्हणल्यावर बॅलन्स शीटमध्ये क्रेडिट पाहिजे आणि बॅलन्स शीटमध्ये क्रेडिट म्हणल्यावर कोण असतं, लायबिलिटी साईड. तसंच फरक जर इकडे आला म्हणजे तुमची डेबिट साईड मोठी असेल आणि फरक क्रेडिटला पडला तर तो फरक आपण कोणत्या नावाने घेणार, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. फरक कुठेही पडू शकतो, डेबिटला किंवा क्रेडिटला. मग हा जो कॅरीड डाऊन आहे, हा कॅरीड डाऊन आपली बॅलन्सिंग फिगर असेल म्हणजे आपला आलेला फरक असेल. मग हा फरक कुठं पाठवायचा, आता इथं क्रेडिट आहे म्हणजे बॅलन्स शीटमध्ये डेबिटला जाईल. डेबिट म्हणजे कुठं, असेट साईडला. मग याला कुठं ट्रान्सफर करायचं, ट्रान्सफर टू असेट साईड. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं हे अकाउंट जे ते क्लोज होऊन जाईल. थोडक्यात आता लक्षात ठेवा की हे पार्टनर्स करंट अकाउंट बनवायचं कधी. काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या त्या सांगतो तुम्हाला का तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये जर करंट अकाउंटचा बॅलन्स म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला असेल तर समजून घ्यायचं कोणती मेथड आहे, फिक्स कॅपिटल मेथड. मग अशा वेळेस जर ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स आला आहे तर आपल्याला कोणता अकाउंट बनावं लागेल, पार्टनर्स करंट अकाउंट. मग आता पार्टनर्स करंट अकाउंट बनवताना लक्षात ठेवायचं की त्याचा जो बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्स म्हणजे तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला बॅलन्स, ट्रायल बॅलन्सच्या ज्या साईडला असेल त्या साईडला आपण ब्रॉड डाऊन म्हणून घ्यायचा. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला जर करंट अकाउंट दिलेलं असेल म्हणजे करंट अकाउंटचा बॅलन्स तर डेबिट साईडला घ्यायचं, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जर त्या ठिकाणी करंट अकाउंटचा बॅलन्स असेल तर क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणूनच घ्यायचं. लक्षात ठेवा दोन्ही ठिकाणी ब्रॉड डाऊन. हे ब्रॉड डाऊन म्हणजे ट्रायल बॅलन्समधले बॅलन्स आहे तुमचे. त्यानंतर आणखी काय सांगितलं की कॅपिटलमध्ये जे तुम्ही ॲड करायचे ते सगळे क्रेडिट साईडला घ्यायचे ते बॅलन्स, किंवा कॅपिटलमधून जे लेस करायचो आपण तर ते सगळे बॅलन्स कुठे घ्यायचे, डेबिट साईडला. आणि यानंतर शेवटी जो आलेला फरक आहे आपला, तो फरक जर फरक डेबिटला पडला तर आपण तो ट्रान्सफर कुठं करणार, लायबिलिटी साईडला. म्हणजेच इथं डेबिट म्हणल्यावर तिकडे कुठं होईल, बॅलन्स शीटमध्ये क्रेडिट होईल, बरोबर ना. इथं डेबिट, बॅलन्स शीटमध्ये क्रेडिट. बॅलन्स शीटमध्ये क्रेडिट कोण असतं, लायबिलिटीज असतं. किंवा फरक जर क्रेडिटला पडला, फरक कुठेही पडू शकतो, फरक जर क्रेडिटला पडला तर बॅलन्स शीटमध्ये कुठं जाणार, ते डेबिटला. बॅलन्स शीटमध्ये डेबिट म्हणजे कोण असतं, असेट असतं. अशा पद्धतीने हे करंट अकाउंट जे ते क्लोज केलं जातं. तर आता आपण यानंतर आता आपला जो पहिला प्रॉब्लेम आहे फिक्स कॅपिटल मेथडचा तो त्याला सुरुवात करूया. ठीक, थँक्यू.